गेस करा की मी काय खात आहे। मी खात आहे हलवा स्टफ फ्राय। तर ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर स्टफ फ्राय करता मी वाटण बनवलं आहे। सगळ्यात पहिला मी खोबरा भाजला आहे, कांदा घेतला आहे, लसूण घेतलं आहे, ह्याला भाजून मस्तपैकी याची कोथिंबीर टाकून पेस्ट बनवून घेतली। जसं वाटण आपण तयार करतो ना तशाच प्रकारे ह्याचं एक वाटण तयार केलं आहे मी आणि ह्याला मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग वाटून झाल्यानंतर थोडंसं मी ह्याच्यामध्ये कैरी पण घेते। ह्याच्याने जो स्टफिंगला फ्लेवर येतो ना, आंबट तिखट जाम भारी फ्लेवर येते ह्याच्याने। तर त्याकरता मी आंबा घेतला आणि वाटला आणि मग नंतर 2 चमचे मी बेसन घेतला आहे आणि बेसनला पण मी अशी भाजून घेते, म्हणजे कच्चापणा त्याचा वास नाही आला पाहिजे म्हणून। तर जे वाटण मी वाटला होता स्टफिंगसाठी तो मी तव्यामध्ये तेलामध्ये भाजून घेते आणि नंतर बेसन पण घालते आणि बेसनामध्ये पण त्याला भाजून घेते आणि नंतर जो आमचा बेस्ट आगरी मसाला तो मी वापरला आहे ह्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद वापरली आहे, मीठ चवीनुसार टाकला आहे आणि परत एकदा याला असं परतून घेते। तर हे खूपच जास्त सुकला होता म्हणून त्याकरता मी थोडासा पाणीचा वापर केला आहे। तर पाणी टाकल्यानंतर बघू शकता एकदम परफेक्ट असा स्टफिंग रेडी आहे। तर ह्या स्टफिंगला एका प्लेटामध्ये काढून घेते आणि मग त्याच्यानंतर हलवा घेतला आहे, त्याच्यात हळद मसाला मीठ थोडंसं लावून त्याला परत एकदा अशी कोटिंग करून घेते आणि मग नंतर जो मी स्टफिंगचा मसाला बनवला आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकला। थोडेसे कांदे असेच दिमागामध्ये आलते तर मी कापल्याने टाकले, कोथिंबीर घातली, पण जी भाताबरोबर गाईस ते कांद्याचं फ्लेवर आलेला ना खरंच यम्मी। तर तुम्ही पण अशा प्रकारे ही स्टफिंग हलवा फ्राय बनवू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू, गॉड ब्लेस यू ऑल।